गुड मॉर्निंग. हे गाइस गुड मॉर्निंग बोला का. हे गाइस गुड मॉर्निंग. माहिती ना बहिणी पण बघते. हे गाइस गुड मॉर्निंग. हे गाइस गुड मॉर्निंग. हे गाइस व्हॉट्सअप. तर कसे आहात तुम्ही. स्वागत आहे आपल्या एका न्यू ब्लॉग मध्ये. तर आज एकटेच आहे घरी मी आणि आता आपल्याला थोडीशी कामं आहेत. पहिल्यांदा आपल्याला बँकेत जायचे आणि चेक घेऊन यायचे. चेक म्हणजे माझ्या नावाचा चेक. थोडं काम आहे त्यासाठी. आणि त्यानंतर आद्याच्या घरी जाऊ. आपण आद्याला घेऊ. केतन आला तर केतनला पण घेऊ. आणि त्यानंतर खर्डीला जायचे रिझल्ट आणायला. ज्या केट्या वगैरे लागल्या त्यानंतर कशा तरी झाल्या एकदाच्या सॉल्व आणि आता रिझल्ट घ्यायला चाललोय मी. परवा पण जाऊन आलो आम्ही शनिवारी. पण तेव्हा असा झाला का मॅडमच नव्हती आली. ती काय आमची चुकी नव्हती. मग फोन करून द्यायला पाहिजे होता तसा. तर आज फोन केलाय आधीच ना. मॅडम पण येणार आहेत. तर आता जाऊ आपण ना रिझल्ट घेऊन येऊ. पण त्याआधी बँकेत जाऊन एक चेक आपल्या नावाचा घ्यायचे. तर आता घरात कोण नाही. मग काय करतो. नाश्ता वगैरे झालाय माझा पूर्ण. तर मी लाईट वगैरे बंद करणार आहे. आणि काय घ्यायचं आहे अजून. चावी घेतली मी. रुमाल घेतला. बस ही दोन गोष्टी घेतल्या बस झाला. पैसा काही जीपेलाच असतो तुझे. बस एवढाच ना. अजून दुसरी पण काम आहेत आपल्याला. हे दरवाजा पण फोडायचे अजून आल्यावर. ते आल्यावर काम आहेत. तेव्हा परत आपण सगळं करू. सध्या निघूयात. तुम्ही काय बाता करत बसला आता. मला विचारतो तू कुठे चालला. कोण योगमा साहेब आहे का. सांग तुम्हाला. बरं रे. मी कुठेही जाईल. हो बरं रे. तू तेच कर. बरोबर आहे. मग चांगला काम करा. हा आता काय काम झालंय. आता फक्त काय काढतच राहिलंय. एक वेळ फक्त पाणी मारा चांगला. हा कच. हा उद्घाटन तुमच्या गाडीने झालंय बाबा आता. हा म्हणजे रस्ता जास्त वेळ टिकेल आता. टिकलाच पाहिजे. मोठा वाटायला लागला ना आता रस्ता एकदम. हा बरं रे. ठीक आहे. तर आता चेकसाठी अप्लाय केलाय मी. आणि इथनं आपण आता आदेशला घ्यायला चाललोय वाफ्यामध्ये. ठीक आहे. तर त्याच रस्त्याला आपण आहेत आता सध्या. बबलू शेट पुढे चाललाय. ठीक आहे. तर आता डायरेक्ट आदेशच्या घरीच भेटू आपण. काय बारीक पोरांना मारतो. ती बारीक पोरांना मारतात तुला परत. कोण तू. कसं काय. गाडीला किक मारायला लागते. एकच चालू चल ना. चला आता केतन शेटला. केतन साला नाही 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 नाही. नंतर बोललो चल ना चल ना. लई लई केला ना तेव्हा बोलतो मच केलाय. बघू आता काय करतो त्या. नाही बोलताना पाहिजे बरं आणतो. हा असं आहे त्या. लई परत लई दिवसात. अरे मध्ये लई गॅप पडते रे ब्लॉग मध्ये. तुम्ही नाटक करताना रे. तुम्ही कुठे फिरायला येत नाही. कधी असं सांगतो चला शिर्डीला तर नाही येत. मी पण सोडला. मी पण सोडला. मी घरीच आहे ना. तू तरी जातच नाही तर कधीपासून घरी. अरे हो जायचं. पण तुला कसं तुला सांभाळायला नाही लागत. माझी बायका पोर आहेत. बायका 4 पोरं आहेत. आवाज टॉयलेट मधून येत आहे का. बारीक परत त्यांनी पण घेतलं पाळणा घरी.
बाबा हे कोण बारीक पोर ठीक आहे चढीक पोर ना ती की त्यांच्या मामाची पोर नाही हा बघ मी ओळखला ना बरोबर चल केतन कुठे आहे का चप्पल हे झोपलाय तो बरे ना मी चप्पल काढतो निसरलो तुला मी कधी फोन केलाय अर्धा तास झाला ना कुठे गेले जिमला जिमला ठीक आहे तर मग इज्जत मी वाचवतो सध्या पण उतरला गेला का करू का पण हा एकदा हे गाईज गुड मॉर्निंग हे गाईज गुड किती ना बघा का आता पकड रे हे गाईज गुड मॉर्निंग एवढंच बोला हे गाईज गुड मॉर्निंग बोला का हे गाईज गुड मॉर्निंग माहिती ना बहिणी पण बघते हे गाईज गुड मॉर्निंग हे गाईज गुड मॉर्निंग चल चल पटकन आता आपण आता आपल्या जुन्या मकानामध्ये आलोय जुना मकान इथं आजीचा जाऊ घेऊ तो पेस्ट टाकला त्यांनी आता तो तुला आपटील तो हा नाही ऐकणार तो तुला काकी आजीची बाज मोरली ना साई ही आहे श्रद्धाचा आवाज कसा आहे खोकला झालाय का त्यात बोला एवढा सुंदर आवाज होता पोरीचा काय रे वाटलं तुला बारीक पोरांना मार आमच्याशी घेल ना आमच्याशी घेल ना रात्री येत आता बघ काय असू दे आपण बारीक आमच्याशी गेल ना मग तू बारीक पोरांना काय मारतो हा वन मॅन शो आमच्याशी गेल ना नाही तुझ्या नलकांड्या मोरल्या तर काय सांगू केतन ए तुझ्या मामाच्या पोरीच्या आधी माझी बहीण आहे का ती मार तू मार 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 तू मार श्रद्धा तू मार ना अजून मार केतन तुझा आहे कारण आहे कम ऑन श्रद्धा 10 पाव सॉरी बोल पहिल्यांदा तिला सॉरी बोल सॉरी असं तसं समजतं वगैरे तिला तुझा भाव येत का टेन पर केतन तुझा काय खरं नाही ए केतन लवकर नुसती मारतात बोलू ती त्याला काय होईल नाही का मर्द आहे मर्द खरा मर्द आहे आद्या जरा कितना है दम असं आपल्याकडे पाहिजे होतं ना मीटर व पोळा एक दिवसात तुला किती किलोचा बनवतील इथे एक मच्छर चावाला इथे एक मच्छर इथे मच्छर नाही सॉरी गालिम ना अरे तुला बोलता येणार तू चाललाय तुला माहित नाही ना तू गावाकडचा काय फायदा याला केतन जा ना पटकन खा ना गालिमच्या बोल्याला मच्छरचा बोला बोलतो काय बोला तुझा साईने हात धरलं तोंड दाबलं
ही डॅमरेल पोर आहे का डॅमरेल पोर तरी पण चिमटा बसताय ना बाई मी घेऊ का चिमटा माझी नाका वाढलेली आहेत डॅमरल ए खा ना टाइम होईल ना याला पण सोडायचे का रे तू थांब ना बाई श्रद्धाला सोडतो आम्ही कसं अशी चांगली माणसं ठेवायची फक्त अशी डॅमरेल पोरा घरी पाठवायची चेतन बरोबर आहे ना ब्रह्मास्त्रच येतो हे बाई मी सगळ्यांना दाखविला का माझा कॅमेरा चालू आहे काय काय यांनी इला घाण शिकवलाय का शिव्या मी काय बोलतो मारला बिरला ठीक आहे समज कोण बोललं मारला ठीक आहे काय पण शिकवताय यो तो गेंडा बाय तुला कोणी शिकवला बघ शिकली ना अगं निगत करून दाखवलं तुला काय सांगतो मी हा काम 100% होईल काम 100% होईल त्याचं नको टेन्शन घ्या हा तुझा आशीर्वाद आमच्या दोघांच्या पाठीशी असू दे आमची कामं होतील तर जाऊ का ए ड्रायव्हर चल किधर राजू चष्मा आहे का किधर होतो चष्मा दे ना मला तो आहे अजून तो कोणाकडे आहे त्या गॅरेजवाल्याकडे आहे किशोर भाऊकडं गाडी सर्व्हिसिंगला दिली पुन्हा एकदा पण यावेळेस तयारीनुसार चाललोय आम्ही चाल आल्या काय नाजुका चिक्के कुमार बघ ना रोशन नाव ठेवलंय पहिल्याच एक मध्ये आद्या असं काम आहे म्हणून तर आद्याकडे दिले तर अशा प्रकारे आम्ही आता अगदी थोड्याच वेळात खर्डी कॉलेजला पोहोचणार आहेत. तर तिथे आपण पाहू शकता धूळ, दगडी, गडी, खूप काही अशा गोष्टी पाहण्यासारख्या आहेत तिथे. म्हणजे अजून डेव्हलप होतं का रे. नाईटी वाला आहे. चल तू माग रिझल्ट आता. स्टुडंट्स खाली बघ, खाली बघ. इकडे इकडे घेत प्रीतम. तुलाच बघत होतो. काय बोलता? पायचा 6M रिझल्ट नाही का भेटणार, फक्त रिझल्ट पाहिजे. मी काय करतो आता माहिती का, इथंच एक रस्सी बांधतो कॅन्टीन लगाला, इथं सगळ्यांच्या समोर रस्सी बांधतो ना, इथंच जीव देतो मी. आता 6M क्लिअर झाली ना, 5th सेमचा केटी लागली. एकच बोलले ते. हो पेपर दिलेला ना भाई मी.
केटीचा पेपर देऊन परत केटी लावले अख्खा पेपर फुकून लिहिला मी. आता एक्झाम कधी? माझ्या नशिबात काय माहिती आहे का, माझी पण आता स्टोरी बनेल. कॉलेज ड्रॉप आउट झाला एक विषयामुळे तो नोकरी करू शकला नाही आणि त्यांनी इथेच गळफास देऊन घेतलेला आहे. गळफास घेऊन आत्महत्या केली. तू काय डपू नको समजू, लावले ती बाई. मी अख्ख्या कॉप्या करून लिहिलेला पेपर. येत नाही का? त्याने कॉप्या करून पेपर लिहिला त्याला. मी अख्खा कॉप्या करून पेपर लिहिलेला आहे. तू गाडी येईल तो बरोबर. तुला आधा नाही ट्रोल मारतायत, तू तुझा काम कर. तुला नाही बोलताय, तुला अजून शिव्या देता येत नाही. तू कसं आहे केतनच्या जोडला नाही तर मला समजत नाही. तू आताशी कुत्र्या मांजऱ्याच करतोस. तू फॉल्टी पीस आहे का आद्या? चल त्या मंदिरात जाऊ. मंदिरात मंदिरात जाऊ. चल मंदिरात फिरव गाडी. मंदिरात जाऊ आपण भाऊजीकडे जाऊ. मला हे मंदिर दाखवत होता आईसा ना, कसं मंदिर आहे. इक्वेल 6 सेम क्लिअर करून देतो, 5th सेम तशी ठेवतो. 4th सेम मध्ये क्लिअर झालो, 5th मध्ये परत केटी लागली, केटीची एक्झाम दिली, परत केटीच्या एक्झामला परत केटी लागली. कॉप्या करून काय अशी माझी परीक्षा बघतोस तू जरा. आता एकदा चांगला आशीर्वाद दे म्हणा. 6th सेम क्लिअर झाले तशी 5th सेम पण होऊ दे. तर आता बाप्पाशी बात झाली माझी तशी. आता 4th सेम माझी क्लिअर होईल लवकरच. 5th सेम आता लवकरच क्लिअर करून देणार आहे. नाही आता बघ ना, तू आता क्लिअर झाल्याशिवाय नाही होणार. हे सेटलमेंट करायला लागते प्रत्येक गोष्टीत. आता झाली सेटलमेंट. आपल्याकडे जमले. सांग मला काय घेतो सर. मला एक व्हेज कॉम्बो आहे हाफ. काय शेजवान ॲड करता येईल का आपल्याला व्हेज कॉम्बोमध्ये? हा मग एक व्हेज कॉम्बो शेजवान दे ना. ते बघ काय बोल. आता आदेश आणि मी आम्ही दोघंही नाश्ता केलेला आहे आणि याला आम्ही तसंच उचलून आणलंय, जसं की तुम्ही बघितलं असाल नाश्ता न करता. माणूस आहे म्हणून तो किती वाजेपर्यंत. हो ना, मला 9 वाजत झालं ना. मला तेव्हा सुरुवात होते बाळपण ऐकायची, मग त्याच्या आधीच उठतो मी. माझा अंदाजा दे म्हणून 8:30ला उठायचा गप्पी आपला. हां ते तर तुझीच मजा आहे रे. काकी काही बोलत नाही, लाड करते तुझे. हां बायको आले अशी लात घाली पाहिजे ना. गुड जा कामाला. ब्लॉग मध्ये दिसला अन्य हे पूर्ण ब्रह्म जय जय करणार श्री महादेव शंभो. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या अन्नाला, आजच्या भोजनाला. किशन ट्राय मार ना. आहे टेस्टी जबरदस्त. घरी गेलो बघू झाला आपण त्या. बस ना त्या चहाचा परत खायला लागला बघ. लागतंय कुठे त्या, जाताय कुठे तुझा तेवढा खातोस त्या. काय हां 30 फेब्रुवारी 30 फेब्रुवारीला ना पे. अद्या 30 फेब्रुवारीला ना.
जाऊ ना, उतरणार असेल तर जाऊ ना. बेकार चला तर अशा प्रकारे आमचा आता दुपारचा नाश्ता बोलता येईल का चालेल आहे. उद्या इथनं आम्ही पुन्हा एकदा आमच्या दुसऱ्या घरी जाणार आहे. तिथं थोडीशी पकालेपणा करू ना, मग पुन्हा एकदा हां काकीला. चल नोकर आपला चालू कर. चिच्च्या येते ना ह्या पायाने चाली का? चाली ना या निक आता एक काम कर फक्त आता एकच ग्लास घेऊन ये काकीकडून ग्लास नको जा काकीला सांग ग्लास दे बस. आजीला सांग भावासाठी एवढा निघाली आता कर ना ओपन. अरे काय नाही झाला त्याला नाही झाला नको त्याच्या नको आपलीच रूम आहे. साला आम्हीच कलर मारला अख्खा माहिती आहे ना. मी मारला कोण पत्र्यानं आम्ही मारलाय आमचा त्यावरच हक्क आहे. तेजाचा माहेर आहे तेजाचा माहेर आहे यो. कधी शापूरला थांबा कधी आली कधी आली हा ती दवाखान्यात होती गेलेल ना. घे तुला पाहिजे का नको. बस बस केमिकल रिएक्शन फाउंड इन थम्सअप. ठीक आहे तर आता संध्याकाळ होत आले आणि आता घरी जायची वेळ झालेली आहे कारण घरी जाऊन पण आपल्याला कामं आहेत ना. फक्त 3% चार्जिंग बाकी आहे तर आपण आता निघूया घरी जाण्यासाठी. काकी जाऊ का? चल बोल बाय बाय बोल ना बाय बाय बोल ना. लाद होते माझ्या याला किक मारायला लागतं रे स्कूटीला. हा बाई बस का मारेल मी किक असं काय नाही. पहिल्या किकला चालू होते तिथे सेलच्या तिथली वायर कट झाले नाही मी अजून केलीच नाही ती पण मला तेवढं करू ना. कलर पण आपला सेम आहे गाडीचा काल तर तू निघत मी तुला मोबाईलला नाही बोललो तू स्कूटी बोलतो आता. हा नाही घ्यायची नाही ती माझी गर्लफ्रेंड थांबले तिथं मानसी हा पंचायत समितीला थांबले तिला घ्यायचे मला. चल बाबा जाम लक्ष आहे पोऱ्यात. काय का बाबा घरी तर सांगू दे काय कमी आलो नाही का काही तुला असं तेवढं समजलं नाही.
जवळजवळ काम अक्का होत आलाय. सोमने काही मदत केली नाही का? त्या बायांचा खेळ बघत बसल्या निसता. अजून तरी पण पोहाडाचा बाकी अजून त्या साईडला. आता इकडं पिलर लागला. आता जाम मोठा दरवाजा होईल ना ग. आता उचलू दे म्हातारीलाच का रे. तिलाच उचलू दे अक्का. अंग मस्त माझा हात बघ कसं झालं. असं वाटतं सोमसांच्या राज्यातच गेलोय वाडीत. ओके तर आता दरवाजा आता पूर्ण फोडून झालाय आणि तुम्हाला मी दाखवतो एकदा. अजून तरी पण आहे ना एवढं फोडायचं आहे आणि तो जरा जास्त फुटला कारण आधी इथं कोणारा होता त्यामुळे जेवढा होता तेवढा एकदाच खाली पडलाय. आता मग इथनं एंट्री केल्यावर इकडनं एक दरवाजा आहे आणि इकडे एक रूम आहे. ऑलराईट दिस इज अ बेडरूम जी अजून टाइम लागणार आहे बनवायला. अजून काम बाकी आहे. इकडचं झालेलं आहे. त्यानंतर त्या साईडला गॅलरी आहे ती आपण नंतर बघू. पायाला लागला माणूस. आता बघ काय पेट्रोल तूच खामदार आहेस माणूस दुसरा काय नाही. बघ रेस करण्यासारखी. वाकव तिकडे गाडी. खामदार आणि मी जर आता तू उतरलास ना पहिल्या त्याच्यात चालू केली तर गाड्याच नाही इज्जत. रेस कर थोडीशी. तर आता आमच्यासोबत अजून एक मेंबर ऍड केलाय आम्ही. बघितलंय पगार नाहीच बघतो मला. फाटके वेटी बाहेर काढायला लागते. दादाने 20 द्या ना. 20 3 खायला द्या आणि त्यांना 2 एक. मी हल्दीला येणार आहे संध्याकाळी मामा सासरेंच्या. माझ्या घरात गेलो ना ते लोक साहेब 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 बोलून येतात. माणूस कडून आमच्या माणूस कडून आज आमच्या. आता या मानाची इज्जत आपण घालवणार नाही. थोडी पण इज्जत नाही घालवायची मानाची. आता आपण मंचुरियन खातो नगम निघतो. मामाच्या लग्नापर्यंत बॉडी झाली पाहिजे म्हणून आम्ही जाणार. मामूच चालती. माणूस पण येईल ना. माणूस येशील का तू? जमलं तर जाऊ आपण. कधी सगळ्यात शापूरमध्ये बेस्ट मंचुरियन इथंच भेटतात आपल्याला. म्हणून खास मंचुरियन खाण्यासाठी आम्ही एवढ्या राबालो. त्यात आम्हाला एक आमच्या गावाचे एक रूल्स तर भेटले त्यांना आम्ही घेऊन आलो इथे. काय हे हात पण लावू नको नाकट पोट. काही दिवसातच रोशन पण ब्लॉग चालू करणार आहे. तर त्यांनी चॅनल ओपन केलं रोशन करत नावात. ते प्रत्येकाने जाऊन सबस्क्राईब करून घ्या.
संकेत नावाचे पोराले पक्की चॅप्टर रोशन करीन ना हॉटस्पॉट चालू पेमेंट करा. तांबड्या मालावरी आज अख्खा दिवस ब्लॉग बनवलाय आपण. तर आता घरी गेलो पण अजून आहेत लय कांड आहेत अजून. काम जिमला काम 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 ठीक आहे. तर आता आम्ही फ्रेश वगैरे झालोय आणि आम्ही चाललोय जिमला आठवड्यातून 1-2 वेळा. आता ठरवलाय रोज याचा येत जा. जाम मारला का. मी नाही 12 वाजेपर्यंत. आणि मग कसं असतंय 9 ते 10 का 9 ते 11 अभ्यास करते ती. ते कोण आहे नवीन बिल्डर. आशिष भाई मला वाटलं जिमला आलाय त्याच्या तू. चला मग आता आपण घरी जाऊया. बसू नको बसून उतर. तू विसरून कसं गेलास. नाही मी उतरणार नाही. मार. एल्विन बॉय हे आपल्या ग्रुपचं नाव चेंज करू का काय. केल्विन बॉयज टाकू ग्रुपचं नाव. नको सगळे केल्विन नाही खाली करू. अरे ताई बसली ना. रे पुढे काय सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची. ओके तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे आणि आजचा पूर्ण ब्लॉग आपण रेकॉर्ड केला आहे. तर तुम्हाला आजचा पूर्ण ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड नाईट.